काय महिला मंडळ जोरात काम चालू दिसतात हा. हो मामी. आओ भैया, एवढं काय झालं? असं का करायला लागलाय तुम्ही? अहो हा लॅपटॉप आम्ही कामासाठी आणलाय आणि तुम्ही याचं रायटिंग पॅड केलंय वे. उद्या कोणी बॉल टाकला तर क्रिकेटची बॅट म्हणून खेळायला घ्याल. आओ धुळखातच पडला होता की मी घेतल्यावर डोळ्यावाला वे तुमच्या, म्हणून रायटिंग पॅड. मग तुम्ही वापरा, येतो ना तुम्हाला. येतोय की आम्हाला येतोय, पण आता जरा बँकेच्या कामाचे फाईल चेक करायचे जरा मला. काय ग, तू कुठे चाललीस? कॉम्प्युटर क्लासला. काय? अहो मामी, वाईट वाटून घेऊ नका, पण कॉम्प्युटर मी क्लासमध्ये जाऊन शिकते. ती तुझं क्लासचं नाटक अजून आहेच का? अहो मामी, माझं ऐकून तर घ्या की. ते बघा, तो लॅपटॉप आपल्या घरीच पडलाय की. अहो तो जर का मी शिकला तर तुमची फेडरेशनची काम आहेत ना, त्यात बी मदत होईल. अहो लई पाठ 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 होत्यात काम. आणि मामी, त्यात तुमची हवा होईल ती वेगळीच. फेडरेशन अध्यक्ष, त्या बी कॉम्प्युटर वापरणाऱ्या. आता एवढं मॉडर्न म्हणल्यावर गावातले सगळेजण तोंडात बोटच घालतील की. खरंच असं होईल का ग? मग काय तर. मामी, जयश्रीने काम करायला घेतलेत. आता मी नुसतं बसून बसून काय करू? त्यापेक्षा क्लासला जाते, कम्प्युटर तरी शिकून येते. अहो त्याने आपलाच फायदा होईल. काय हो मामी, मी तुमचा एवढा विचार करते, साधी परवानगी देता येईना वे तुम्हाला. तसं बी तुमची परवानगी नसेल तर नाही जात मी क्लासला. राहू द्या, तुम्हाला पसंत नसेल तर. अगं पुष्पा, ती म्हणते ना की तुला मदत करेन कामात म्हणून. अगं तेवढंच फेडरेशनच्या कामात तुला मदत होईल ना तिची. जाऊ दे की तिला क्लासला. जा ग शीतल, जा. वय वय, जा ग तू जा. जाऊ आहे. थँक्यू मामी, येते हा. आता ही गेली म्हणल्यावर सगळी कामं मलाच करायला लागणार आहेत. आता जेवढं काम झालंय का नाही तेवढं बास झालं, बाकीचं आपण उद्या करू. हा चालतंय. माझी पण कामं पडले ती 2-4, तेवढी करते जाऊन. हा चला. काय हो, तुम्ही का असं बसले तिथं? एवढंच जर घोडा अडते तुमचं तर बोलवा ना मग टॅलेंटला. त्याला आम्ही नाही बोलवणार. दगा दिला त्याने आम्हाला. हे बघा, जरा विचार करा. जो माणूस आजवर तुमच्या इतकं सोबत होता तर तुम्हाला का म्हणून दगा देईल आणि कशासाठी? हे बघा, जेवढं मला कळतं त्यावरून मला तर नाही वाटत की ते तुम्हाला कधी दगा देईल. पण आमच्या डोळ्यासमोर बोललाय तो. कदाचित तुम्ही अर्धवट ऐकलं असेल. मला तर वाटतंय कुठे तर पाणी मुरतंय आणि ते तुमच्याशी खूप बोलायचा प्रयत्न बी करतोय. बघा, तुम्ही पण एकदा बोलून घ्या त्याच्याशी. तो काय बोलण्याचा प्रयत्न करतोय ते तर ऐकून घ्या. जयश्री, तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये पॉइंट आहे बरं का. त्याला जाऊन बोललं पाहिजे. इथं बसून वाळवी लागण्यापेक्षा जाऊन काहीतरी डोक्याला स्टार्टर मारला पाहिजे. आलो आम्ही जाऊन. हा ठेवतो. बोल लवकर, माझ्याकडे जास्त वेळ नाही. भैया,
भैयासाहेब, मी खरंच सांगतोय, मी स्वतः शीतलला फोनवर बोलताना ऐकलं होतं. म्हणून म्हटलं की तिचा डाव तिच्यावरच पलटो. म्हणून मी तुमच्याबद्दल सगळं मुद्दाम कुठं कुठं बोलत होतो. पण तुम्ही तिथं आला आणि नेमकं तेच ऐकलं. आता तरी कशाहून खरं बोलत असशील? कारण विश्वास ठेवायचा आम्ही तुझ्यावर. तुमची शपथ घेऊन मी सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावर. परवा तिनं तिच्या प्लॅननुसार तुम्हाला लाईट बिल भरायला लावलं, हे पण मला माहित होतं. आणि आता तर तुम्हाला घराबाहेर काढायचा प्लॅन आहे तिचा. कोण आहे साहेब? कुठला आहे साहेब? आम्ही नाही ओळखत त्यांना. आमचं ऑफिस आहे. दिस इज माय ऑफिस. कुणाचं? माझं ऑफिस आहे. आम्हाला पाहिजे आम्ही तिकडे जाऊ. घे चावे तू. आता कुठं लिंक लागायला लागल्यात बघ माझ्या. असा डाव होता वय तिचा. तिला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. तिनं आपली स्टाईल चोरली ना, पण आता नाही. आता मी बघ काय करतोय ते. जे काय करायचंय ते विचार करून करा. तुम्हाला हे सगळं माहित आहे हे अजिबात दाखवू नका. राजकारण काय आज करतोय का? हा, या हर्षवर्धनचा इंगा तिला चांगलाच दाखवतो. दाखवतो नाही, दाखवूयाच. माझ्यावर गेम केली ना तिनं, मी बी सोडत नसतो तिला. टॅलेंट, जरा तिकडे बघा. माझ्या डोळे डोळे घालून बघू नको. खर तर मीच तुला ओळखायला चुकलो. आय एम सॉरी टॅलेंट. भैयासाहेब, साहेब नाही, भैया. आता त्या शीतललाच घराच्या बाहेर काढतो का नाही बघ. चल तू पण. हॅलो. हॅलो शीतल. हा नाना, बोला की. अगं कुठे आहेस तू? मी सातारला. साताऱ्यात काय करतेस? अहो ते कॉम्प्युटर क्लासला आलते. काय झालं? काय काम होतं का? होय, मला तुला भेटायचंय. आलं येऊन जाते की संध्याकाळी. नाही नाही, मी बी साताऱ्यातच आहे. तू कुठे आहेस? बर, आमचा क्लास इथं कॉलेज जवळच आहे. हा, आलोच. हा. काय ग, काय झालं? अगं नानांचा फोन आलता, म्हणे भेटायचंय, लय महत्वाचं काम आहे. एवढं अर्जंट काय असेल पण? बोला की नाना. जर बाजूला ये. बोला की. काय चाललंय तुझं? माझं कुठं काय चाललंय तेव्हा? इथं सातारला क्लासला आलते. इथलं नाही विचारत आहे मी. घरात काय चाललंय तुझं? आमचं कुणाचं काय ऐकायचंच नाही असं ठरवलंयस ना तू? त्या महेशला तूच घराबाहेर काढलंस ना? महेश, तो टॅलेंट? वय तोच. मी नाही नाही, अहो मी कशाला काढू? ते हर्षवर्धन आणि त्याचं काय तर चालतं म्हणून हर्षवर्धनच घराबाहेर हाकललं त्याला. गप बस, माझ्याशी खोटं बोल नकस.
सगळं खरं काय आहे ते ठाव आहे मला. नाही नाही नाना, मी काय बी नाही केलं. अहो खरंच तुम्हाला कोणी काय सांगितलंय का? ते महत्वाचं नाही, तू काय वागतीस ना ते महत्वाचं आहे. अहो नाना, मी कशाला त्यांच्या नादाला लागू? शीतल, तुला मी शेवटचं सांगतोय, तुझ्यामुळं त्या घरात काय उपदेवा व्हायला नगत. ह्या आधी बी तुला मी सांगितलेलं आहे, तुझ्या आईने पण तुला सांगितलेलं आहे. आणि त्या लोकांच्या नादाला अजिबात लागायचं नाही. नाना तुम्ही कशाला? नाना तुम्हाला काय बोलले का कोण? तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? तू मला उलट विचारू नकस. मी काय सांगितलं ते कळतंय ना तुला? होय कळतंय. आणि हे बघ, त्या घरात तुला कुणीही काही बोललं तरी उगाच वाद घालत बसू नकस. आपण भलं आणि आपलं काम भलं. आणि परत जर माझ्या कानावर काय आलं तर बघ. काय ग शिकले? एवढे का नाना चिडले होते? काय माहित. अगं ते एवढं कधी चिडत नाहीत. मी बी त्यांना चिडलेलं पहिल्यांदाच बघितलं एवढं. त्या महेशला तू घराबाहेर काढलेस का असं विचारत होते. हो, पण त्यांना कसं कळलं? त्यांना कुठनं कळणार आहे तेव्हा? अख्ख्या गावाला माहितीये त्या हर्षवर्धन त्याला घराबाहेर हाकलले येते. त्यांना शंका आली असेल की हे मीच केलंय अशी. हाँ, अरे माँ बाप ही अपने औलाद को अच्छी तरह से पहचानते. नानांना असं वाटलं असेल की हे तूच केलेस, म्हणून ते काळजीपोटी बोलले असतील. हे बाई, त्या टॅलेंटला घराबाहेर मी नाही, हर्षवर्धननी काढलंय एवढं तू लक्षात ठेव. बरं बाई. चल. आलीस का ग? कसं झालं तुझा क्लास? अहो मामी लईच भारी. आधी असं वाटत होतं आपल्याला जमते का नाही जमते का नाही. अहो पण लईच सोपं असतोय कॉम्प्युटर तर. वय ना, बरं झालं बाई. बरं आता लगेच स्वयंपाकाला घे बर का, उगाच येळ नको घालूस. हे काय, आता लगेच हातपाय धुते आणि पीठ मळाय घेते. मामी अहो जसं मला येईल तसं तुम्हाला बी शिकवत जाईन कॉम्प्युटर. वय वय. देर यू आर. मुलगी शिकली, प्रगती झाली. अगदी खरं बोलला बघा तुम्ही. आता आम्हाला पण शिकवा कॉम्प्युटर. काय मामी? आ तुम्हाला कशाला? तुम्हाला तरी येतो की कॉम्प्युटर? हा. नाही, आम्हाला येतो पण लय बेसिक येतो. तुम्ही ऍडव्हान्स आहे ना. आता तुम्ही क्लास लावलाय, आमची स्पेशल ट्युशन घ्या. हा काय मामी? हा वय की, म्हणजे बघू आधी तिला तर शिकू दे. शिकणार, 100% शिकणार. त्या लई हुशार आहेत ना, हाय का नाही? आणि शीतल, तुम्हाला कोण असिस्टंट वगैरे पाहिजे असेल तर सांगा बरं का, आपल्याकडे आहे. हा ग बाई, कोण आहे? सांगतो, लई क्युरियोसिटी ताणत नाही. कम इन. ह्यो उंदीर अजून इथं काय करतोय? चल निघ पहिला बाहेर तू. मामी, अहो शोभतो का तुम्हाला हे? फेडरेशन अध्यक्ष आहे तुम्ही. तो आमच्याकडे आला, आमची माफी मागितली, त्याची चूक त्याला कळली. आता हाओ पण मामी, कोण जर का आपल्याला माफी मागत असेल तर आपण मोठ्या मनाने त्याला माफ करावं. त्याला प्रायश्चित्त घ्यायचे. इथली कामं लावून त्याला पनिशमेंट देऊ. तुम्हाला काय प्रॉब्लेम शीतल?
मला मला काय प्रॉब्लेम असणार आहे? व्हेरी गुड आणि व्हेरी काइंड टॅलेंटराव. चला, लई काम बाकी आहेत. चला भैया, आता कामाला लागलंच पाहिजे. शितले, झालं का गावरून? चल लवकर. हा, आले आले. अगं 2 मिनिट. हा, ये लवकर. यास्मिन, काय कॉलेजला चाललंय काय? होय. तुम्ही कॉलेजला, तुमचा भाऊ तिकडे इस्लामपूरला. कधी येणार आहे तू परत? वो अभी मामू की आपेच काम करताय ना, मग इकडे यायचं काही नावच घेईना. याला काय अर्थ आहे का? इसरला बरं का तो आम्हाला. अहो नाही, असं काही नाही, त्याला लई काम असतंय ना, मग घरी पण फोन करत नाही. शीतल, जरा थांबता का? महत्वाचं काम होतं. मामी, आता काय झालं? आधीच लई उशीर झालाय. नाही काय त्याच? काय हो भैया, हाक मारली का? होय, एक रिक्वेस्ट होती. म्हणजे शीतल आज क्लासला नाही गेल्या, इथंच थांबल्या तर. नाही नाही, क्लासला न जाऊन कसं चालेल? क्लासची एवढी फी भरली की. नाही, त्याचं काय आहे, आमच्या पक्षाची जरा महत्वाची मंडळी येणार आहेत म्हणून म्हटलं. नाही, असं क्लास बुडवून नाही चालायचं. आजचा क्लास बुडला तर उद्या सगळं डोक्यावरनं जातंय ना. खरं तर आम्ही त्यांना ऑफिसलाच बोलवणार होतो, पण म्हणलं पाहुण्यांचा पाहुणचार नीट नाही झाला तर पाहुणे नाराज नको व्हायला. आता काय, तुम्हाला क्लासला पण जायचंय, आम्ही काय अडवत नाही. मामी आहे इथं, त्या करतील. म्हणजे सगळं माझ्याच उरावर पडतंय आता. काय मामी, जाऊ द्या ना त्यांना. आता तुम्ही हा इथं म्हणलं, आम्हाला काही टेन्शन नाही, जाओ तुम्ही. अहो नाही नाही, माझं मला झालं इथं पुरं. फेडरेशनची लई कामं पडल्यात मला. शितले, राहू दे बाई, आज नको जाऊस तू. अहो मामी, असं काय करताय? क्लास बुडवून कसं काय चालेल? अगं आता एका दिवसाने काय होतंय तवा? आणि तू मस्त आहेस की हुशार, करशील भरून. अगं नाचणी सत्व प्यायचं आणि बसायचं अभ्यासाला, केलं काय तवा? भैया, मी आलेच हा, देवपूजा करते. बर, मग खायला लागलं तर सांगतो. हा, जयश्री, नाश्त्याचं बघा. शितले, मग काय करू मी? अगं तो हो पुढं. बघितलंस ना, तयार झाल्यावर पार दारात आल्यावर सांगितलं यानं. याला आधी माहित नव्हतं वय. शितले, तूने ऍडमिशन लिया था ताकि तू घर से बाहेर निकल सके, पण कुठलं काय? मला तर काही वाटत नाही तुला सहजासहजी घरच्या बाहेर पडता येईल म्हणून. जाऊ दे ग यास्मिन, आजचा दिवस, उद्या काय करणार आहे? आणि तसं बी पुढच्या 10-12 दिवसात त्यालाच त्याच्या घरला पाठवते का नाही बघच तू. मग काय, मग पुढं आपल्याला काय टेन्शन नाही. मी जाते मग. जा.